नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या गोल्डन विचार चॅनलवरती, जिथे आपण आपले मुक्त विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. तर आजचा विचार आहे, स्वतःला वेळ देणं ही एक गुंतवणूक आहे. आपण सगळेच दिवसभर धावपळ करत असतो. कोणी शेतात जातं, कोणी ऑफिसला जातं, कोणी दुकानात असतं, कोणी शाळेत. सकाळपासून रात्रीपर्यंत काम, जबाबदाऱ्या, घर संसार आणि त्यात आपण कुठेच राहत नाही. थोडा विचार करा, शेवटचा स्वतःसाठी आपण कधी वेळ काढला होता? अगदी काहीच नाही, फक्त 10 मिनिट शांत बसून स्वतःशी बोलायला, एखादं आवडतं गाणं ऐकायला, झाडाखाली निवांत बसायला. एवढाही वेळ आपण काढला होता का? ही विचार करण्यासाठी गोष्ट आहे. कारण आपल्याला वाटतं की स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे एक थोडं आळशीपणा, की आराम करतोय, फालतू विचार मनात येणं. पण हे चुकतंय. स्वतःला वेळ देणं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं, स्वतःचं मन, शरीर आणि विचार सांभाळणं. आणि हेच खरं म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक आहे. आता उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या गावात एक काका आहेत. अगदी मेहनती, दिवसाचे 12-12 तास काम करणार, सगळ्यांना मदत करणार, कधीही थांबणं नाही. पण स्वतःसाठी काहीच नाही. ना आराम, ना छंद, ना मनसोक्त बोलणं. एके दिवशी अचानक त्यांची तब्येत बिघडली. डॉक्टर म्हणाले, तणाव, दमणूक आणि स्वतःला वेळ न दिल्यामुळे हे सगळं झालंय. आता काय झालं? त्यांनी सगळी मेहनत केली, पण स्वतःचं शरीर सांभाळलं नाही. तेव्हापासून त्यांनी दररोज सकाळी 30 मिनिटं चालणं, थोडा वेळ शांत बसणं आणि महिन्यात 1 दिवस फक्त आणि फक्त स्वतःसाठी ठेवणं सुरू केलं. आज ते म्हणतात, मी कदाचित उशिरा शिकलो, पण आता समजलंय, स्वतःवर वेळ खर्च करणं म्हणजे भविष्याचं आरोग्य जमा करणं. म्हणजेच काय? स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे इतरांसाठी चांगलं राहण्याची तयारी करणं. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा मित्रांनो. आपण जर दररोज 10 ते 15 मिनिटं स्वतःसाठी ठेवलं ना, तर आपली कामाची ताकद, निर्णय करण्याची शक्ती आणि मनाची स्थिरता दुप्पट होते. शिवाय आपण जे काही करतो त्यात आपल्या स्वतःला समाधानही मिळतं. तर या वेळेत काय करता येईल बरं? सकाळी लवकर उठून थोडा वेळ शांत बसणं, भिंतीवर एखादं छान वाक्य लिहून दररोज वाचणं, थोडं लिहिणं, जसं मनातलं बोलणं वहीत लिहिणं, कुठे निवांत फिरायला जाणं किंवा फक्त स्वतःला विचारणं, मी ठीक आहे का? या छोट्या छोट्या सवयी तुमचं आयुष्य बदलू शकतात. कारण पैसा, काम, लोक सगळं असलं तरी जर स्वतःच हरवलो तर काय उरतं बरं? म्हणूनच स्वतःला वेळ द्या. तो कधीही फुकट जात नाही. तो तुम्हाला परत मिळतोच. शांतीच्या रूपात, आरोग्याच्या रूपात आणि समाधानाच्या रूपात. तुम्ही जेवढा वेळ स्वतःवर देत राहता, तेवढं तुमचं आयुष्य फुलतं, समृद्ध होतं. आणि हो, इतरांनी इतरांनी काय करतायत, किती पुढे गेलेत, यापेक्षा आपण स्वतःवर किती प्रेम करतो हे जास्त महत्वाचं. शेवटी एवढेच म्हणेन, थोडा वेळ स्वतःसाठी काढा, तो कधीच वाया जात नाही. मनातल्या गुंत्यांना तो हळूच अलगद सावरत असतो. दुसऱ्याचं समाधान बघताना स्वतःचं विसरू नका, कारण मन निवांत असेल कितीही सुंदर वाटतं. तर धन्यवाद मित्रांनो. आज मी इथेच थांबतो. जर ही गोष्ट, तुमचा हा विचार तुमच्या मनाला पटला असेल तर या व्हिडिओला नक्कीच शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करा. तर भेटूया पुढच्या नवीन विचारासह. धन्यवाद.